नमस्कार. गुढीपाडवा जवळ आला आणि आज आपण गुढीसाठी लागणारी डबल लेअरची सुंदर साडी घरी कशी शिवायची ते खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. इथे मी साडीचे कापड घेतलेले आहे. 45 बाय 45 हे कापड आहे आणि मी या दोन्ही साइडला शिलाई मारून घेतलेली आहे. अठरा इंच उंचीवर इथे मी मार्क करत आहे. असं मी सगळीकडे मार्क करून घेत आहे. जिथे मी मार्किंग केलेली आहे ना तिथे मी रेषा ओढून घेत आहे. कपड्यावर जे रेष मारलेली आहे ते आपण आता कापून घेऊया. हे 18 इंचाचं आपण कापड कापून घेतलेलं आहे ते आता या कापडावर ठेवून घेऊया. आणि वरती एक शिलाई मारून घेऊया. आता आपण टीप मारून घेऊया. इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्या प्लेटसाठी मी इथे 5-5 इंचाची खूण करून घेत आहे. खालच्या साईडनी मी प्लेटसाठी मार्किंग करून घेत आहे. साडीचे काठ जाड असल्यामुळे जिथे आपण 5 इंचाचे मार्किंग करून घेतलेले आहे तेथे आपण घडी मारून घेऊया. म्हणजे आपल्या प्लेट्स ह्या व्यवस्थित येतील. सगळ्या घड्या मारून झालेल्या आहेत. आता आपण साडी या साईडला घेऊया आणि अशा प्लेट्स मारून घेऊया. याप्रमाणे आपण सगळ्या प्लेट घालून घेतलेल्या आहे आणि जवळजवळच घालायच्या प्लेट. आणि इथे मी पिना लावलेल्या आहेत वरती. आणि हा आतला पदर आहे तो जरा आपण व्यवस्थित सारखा करून घेऊया. आपल्या प्लेट्स या घालून झालेल्या आहेत. आता आपण इथे शिलाई मारायची आहे. पहिल्यांदा आपण हे मोजून घेऊया. हे 7 इंच आहे. म्हणजे आपल्याला आता वरती कॅप करायची आहे ती 8 इंचाचं आपल्याला कापड घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा मी ते शिलाई मारून घेते.
इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी हे मोजून घेते, कारण का आपल्याला कॅप तयार करायची आहे. ही 7 इंच आहे, म्हणजे 1 इंच आपण जास्त घ्यायची आहे. आता इथं मी पूर्ण हा 16 इंचाचा मी तुकडा घेतलेला आहे. तो आता मी मधोमध कट करून घेणार आहे. आपण हे 8-8 इंचाचे टोपीसाठी हे कापून घेतलेले आहेत तुकडे, ते आता आपण याला जोडणार आहे. पहिल्यांदा आपण हे सरळ लावणार आहे. आता मी याला शिलाई मारून घेते. आपण ते दुसरं 8 इंचाचं कापड कापलेलं होतं, ते आता आपण उलट लावून घेऊया कॅपसाठी आणि शिलाई मारून घेऊया. आपण दोरी आतमध्ये ठेवून शिलाई करून घेतलेली आहे एका साईडची. दुसऱ्याही साईडने आपण दोरी आतमध्ये ठेवून शिवून घेतलेला आहे. शिलाई मारली आहे त्याला आपण लावून घेऊया. आपण दुसरे लटकन या प्रमाणे लावून घेऊया आणि शिलाई करून घेऊया त्यावर. आपलं लटकन लावून झालेलं आहे दुसरं पण. अशा प्रकारे मी गुढीसाठी सुंदर साडी शिवली आहे. माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.